2-3 दिवसापूर्वी किरीट सोमय्या नाशिकमध्ये आलेले होते. बांगलादेशचा त्यांनी मुद्दा घेतला, परंतु मुंबईमधले जवळपास 80% रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे बांगलादेशी माफिया किंवा मुंब्रा माफिया आहेत. याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. हे तुम्हाला किती गंभीर वाटतं? आतापर्यंत भाजपा सरकारमधून 6 रेल्वे मंत्री झाले माझ्या माहितीप्रमाणे. राम नाईक रेल्वे मंत्री होते, नितीश कुमार रेल्वे मंत्री होते, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, आता अश्विनी वैष्णव आहेत, मध्येसुद्धा इथं 2-4 लोक त्यांच्या पक्षाचे रेल्वे मंत्री झाले. मग या रेल्वे फलाटावरच्या बाहेरच्या बांगलादेशींना काढण्यासाठी या सरकारनं काय केलं? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे किमान 3 वेळा मुख्यमंत्री झाले, त्याच्यापेक्षा जास्त काळ ते गृहमंत्री झाले. मग राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी हे बांगलादेशी काढण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी काय कार्यवाही केली हे समजून घेणं गरजेचं आहे ना. यायचं आणि नुसतं ठो बोंबलायचं आणि निघून जायचं, याला काय अर्थ आहे का? सरकार हातात कशा करता असते? याच कामासाठी असेल ना. निवडणुका आल्या की बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न निर्माण होतो. एरवी मग तुम्ही काय करता? मुंबईमध्ये आता महापौरांनी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हातात घेतला आहे. ते त्यांचं काम नाही, ते गृह खात्याचं काम आहे. पण असे प्रश्न निर्माण करून मूळ प्रश्नावरचं लक्ष उडवायचं. तिथलेच उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांची प्रतिमा लावली होती. त्याच्यावरनं बराच गदारोळ उडाला. आता सध्या ती प्रतिमा काढली, परंतु पुन्हा एकदा मी तिथे लावणार टिपू सुलतान यांची प्रतिमा, अशी त्यांची भूमिका आहे. बघा, टिपू सुलतान यांच्याविषयी भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत केलेलं भाषण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऐकायला पाहिजे, देशाच्या राष्ट्रपतींनी. त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये सध्याच्या महापौर भाजपचे अध्यक्ष जे आहेत मुंबईचे अमित साटम यांनी मुंबईतले रस्ते आणि उद्यानांना टिपू सुलतानाची नावं द्यावी यासाठी ठराव मंजूर केलेले आहे. मीरा भाईंदर असेल, अकोला असेल, भाजपच्या सत्तेने केलेली कामं आहेत ती, की टिपू सुलतान एक महान स्वातंत्र्य सैनिक आणि योद्धा होता असे ठराव आहे, बरं का. आणि अचानक त्यांना ही भूमिका जी त्याने घेतली अचानक, म्हणजे त्यांना काय अशी उपरती झाली? छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा काल टिपू सुलतानविषयी एक वक्तव्य केलं. भारतीय जनता पक्षाला फक्त हिंदू आणि मुसलमान ही भांडणं लावण्यासाठी कोणतेही कारण चालतं. टिपू सुलतान हा इंग्रजांविरुद्ध लढला. टिपू सुलतान हा इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्याने मृत्यूला कवटाळलं, हे सत्य आहे. पण त्याच्या जीवनात त्याने केलेल्या काही चुका आहेत, त्याच्यावर जे आक्षेप आहेत, धर्मांतराचा असेल, अन्य काही गोष्टी असतील, त्याला कोणी पाठिंबा देणार नाही. पण त्याला पाठिंबा भाजपनं दिलेला आहे, टिपू सुलतानला. पण आता राजकारण करायचं आहे म्हणून ते टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजवत आहेत. आपल्या पक्षाची काय भूमिका राहणार? तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है. धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.